आपलं कुणकेश्वर। नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय। तुम्ही शेवटचा व्हिडिओ बघितला असाल फ्रॉम मुंबई टू देवगडचं हॉटेल। संध्याकाळ झालेली आहे, आता 6 वाजले आहेत। मी आता जातोय कुणकेश्वर मंदिरात। देवगड वरून ते कुणकेश्वर मंदिर ना फक्त 15 मिनिटांवर आहे। काहीच खाल्लं नाही सकाळपासून, फक्त फ्रूट्स खाल्लेले। पण यार ठीक आहे, एक दिवस नाही खाल्लं तर चालेल। आपण आधी ज्या कामासाठी आलो ना मंदिरात ते काम करूया। देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटरवर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्य स्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते। गाडी इकडे पार्क केली, ऑन द वे होतो कुणकेश्वर मंदिराच्या। बट हे बघा, असं कधी बघितलंय ब्रिजच्या खाली असं सगळं? तिथे ना एक मंदिर आहे, मस्त आहे। मित्रांनो, ज्या क्षणाचा आपण आतुरतेने वाट बघत होतो ना तो क्षण आलेला आहे। इकडे रोड आणि इकडे बीच। थांबा, मी आहे ना थोडासा कॅमेरा बाहेर काढतो। आहे की ना जबरी रोड। आणि आता आहे ना थोडा कच्चा रस्ता चालू झालेला आहे। असा काही रस्ता चालू झालेला आहे हा माहिती नाही। लाल मातीचा असा रस्ता किती किलोमीटर असेल? मित्रांनो, आता जो मी तुम्हाला रोड दाखवणार आहे ना तो तुम्ही खूप साऱ्या इंस्टाग्राम रील्स, फेसबुक, यूट्यूबवर भरपूर साऱ्या व्हिडिओज मध्ये तो रोड बघितला असणार। तर हा रोड बघा तुम्ही यार। माझ्या डोळ्यांना ना विश्वासच होत नाही, असा काही रोड आहे। वाव, हे बघा इकडे काय लिहिलंय, आपलं कुणकेश्वर। वाव यार, खरंच आपलं कुणकेश्वर। आता इकडे आहे ना पार्क करण्याची व्यवस्था बघतोय मी कुठे आहे। मित्रांनो, गाडी इकडे पार्क केली आणि बाजूला बघा काय आहे। श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे। कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने तोकडे कपडे, फाटक्या जीन्स, त्याचबरोबर अंग प्रदर्शन करणारी वस्त्रे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात दर्शन घेण्यास सक्त मनाई केली आहे। हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेले असावे असे सांगितले जाते। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे। कुणकेश्वराचे मंदिर कोकण दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते। मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात एक भव्य शिवलिंग आहे। येथील शंकराची पिंड भव्य दिव्य असून ती निसर्ग निर्मित आहे असे सांगितले जाते। श्रावणात दूरवरून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात। या मंदिराविषयी एक दंतकथा सांगितली जाते। फार पूर्वी एक अरबी व्यापारी आपले गलबत घेऊन कोकण किनाऱ्यावरून जात होता। सारे काही सुरळीत आहे असे वाटत असताना अचानक मोठे वादळ सुरू झाले। पाहता पाहता काही दिसेनासे झाले। या वादळात त्याचे गलबत कोठे भरकटले ते समजण्यास मार्ग नव्हता। या भरकटलेल्या जहाजाला थांबविण्यासाठी कुठे किनारा दिसतो का याचा तो व्यापारी शोध घेऊ लागला। याच वेळी त्या प्रचंड वादळात त्याला लांबवर एक लुकलुकणारा दिवा दिसला। त्या दिवाच्या दिशेने त्याने आपले गलबत महत् प्रयत्नाने हाकारले। घोंगावणाऱ्या वादळातही न विझता त्या व्यापाऱ्याला सुखरूप किनाऱ्यापर्यंत आणणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातली एक पणती होती। यामुळे कृतज्ञतेपोटी त्या व्यापाराने यानंतर या ठिकाणी एका मंदिराची उभारणी केली।
मुख्य कुणकेश्वराच्या मंदिराबरोबरच इतर देवी देवतांची मंदिरे देखील आहेत। या मंदिरांमध्ये जोगेश्वरी देवी मंदिर, समाधी मंदिर, भैरव मंदिर, श्री मंडलिक मंदिर, नारायण मंदिर, गणेश मंदिराचा समावेश होतो। मंदिराच्या बाजूलाच एक कबरही आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचा हा एक आदर्श नमुना आहे असे म्हटले जाते। आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदरपणे दर्शन झालं। जास्त लोक नव्हते आणि आता आपल्या गाडीकडे जाऊया। मी जस्ट आनंद घेतोय आज। आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:55 म्हणजे 7 वाजलेले आहेत। इकडे आहे ना खायला प्यायला सगळं बंद आहे। मला वाटतं पाऊस आहे ना तर त्यामुळे बंद असेल। हे बघा ना, पण काय दृश्य आहे, काय निसर्ग आहे। माझ्याकडे आता शब्दच नाही आहेत एक्सप्लेन करायला। तर यार 2 मिनटं ना असंच जरा उभं राहतो, मस्त थंड थंड हवा घेतो। एकदम ना हलका फुलका पाऊस पडतोय, जास्त भिजवत नाही, तर त्यामुळे खूप मजा येते। थोडा इथे टाईम स्पेंड करतो। जे 10 तास वन साईड चालवून आलो आहे ना गाडी, ते एकदम वर्थ झालेलं आहे, एकदम वर्थ होतं। आता काय इश्यू नाही, आता जाताना 12 तास जरी चालवायला लागली ना गाडी तरी काही प्रॉब्लेम नाही। बस हेच हवं होतं। यालाच म्हणतात रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह। चॅनलचं पण नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह। तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ, सगळ्यांसोबत शेअर करा आणि यार लाईक तर करा। शेअर करताय तर लाईक करणारच ना। तर अंधार व्हायच्या आधी आपण जाऊया, बिकॉज मला इकडचे रस्ते बरोबर माहिती नाही। इंटरनेट गेले तर मग अटकून राहील। तर चला जाऊया। थँक्यू कुणकेश्वर मंदिर आणि हर हर महादेव। तर ना रात्रीचे आता वाजलेले आहेत 7:21 आणि आहे ना एक रेस्टॉरंट मी बघत होतो खायला पियायला वगैरे। दिवसापासून काही मी खाल्लं नाही, तर रात्रीचं डिनर इकडे करतो। बट आहे ना इकडे यायचं रस्ता एकदम खतरनाक भूतिया टाईप होता। एकदम मस्त ठिकाणी रेस्टॉरंट यांनी बांधलंय। तर मित्रांनो मस्तपैकी पोट भरून व्हेज थाली खाली, चपाती, राईस, वरण, काळे वाटाण्याची उसळ आणि भाजी होती। कुठली भाजी होती माहिती नाही, पण टेस्टी होती। आणि आहे ना आता मी हा दिवस एंड करतो। तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, बाय बाय। हर हर महादेव, हरे कृष्णा, बाय बाय।